नैतिक निर्णय घेण्यामध्ये समुपदेशकांना शिक्षित करणे. खरं तर ज्या ज्या ठिकाणी पदवी पातळीवरती समुपदेशन हा पेपर शिकवला जात असेल त्या ठिकाणी या कोड ऑफ एथिक्सचा समावेश होणं खूप आवश्यक आहे. कारण की त्या कारणाने त्यामुळे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी दशेतच या सगळ्या कोड ऑफ एथिक्स सोबत फॅमिलियर होतील किंवा त्यांना त्या विद्यार्थी दशेपासूनच या कोड ऑफ एथिक्स संदर्भात माहीत होईल. कारण की या ठिकाणी जे समुपदेशक आहे त्यांना या नैतिक निर्णय घेण्यामध्ये एका प्रकारचं प्रशिक्षित करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही समुपदेशकाकडनं अनैतिक वर्तन होणार नाही. जसे की आम्ही यांना कोणत्या बाबी संदर्भात प्रशिक्षित करू शकतो, जसे की पनिशमेंट ओरिएंटेशन, शिक्षा अभिमुखता, की जे काही सामाजिक मानदंड आहे, जे काही सामाजिक नियम आहे, जे इन्स्टिट्यूशनल रूल आहे, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तो वर्क करतो त्याला जर ब्रेक केलं तर कशा पद्धतीची शिक्षा किंवा पनिशमेंट होऊ शकते या संदर्भात त्याला ओरिएंटेट करणं, त्याला अभिमुखता त्यामध्ये निर्माण करणे. संस्थात्मक अभिमुखता, ज्या संस्थेमध्ये ज्या इन्स्टिट्यूटमध्ये समुपदेशक हे कार्यरत असतात त्या इन्स्टिट्यूट किंवा त्या संस्थेच्या नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही वर्तन समुपदेशकाने करू नये. सामाजिक अभिमुखता, जे काही सामाजिक मानदंड असतील मग अशा वेळी जे काही वैयक्तिक गरजा असेल त्याला प्रायोरिटी न देता त्या सामाजिक मानदंडानुसार कसं वर्तन राहील याची काळजी समुपदेशकाने घ्यायला हवी. तसेच वैयक्तिक अभिमुखता आणि विवेक अभिमुखता या बाबीकड नैतिक निर्णय घेण्यामध्ये समुपदेशकांना शिक्षित करणं आवश्यक आहे. बहुविध संबंध, मल्टिपल रिलेशनशिप, समुपदेशकाकडे जो सल्लार्थी येत असतो त्या सल्लार्थीबाबत समुपदेशकाचे काही नैतिक तत्व असतात, काही नैतिकता त्यामध्ये असायला हव्यात, परंतु बऱ्याच वेळी या नैतिकतेचं उल्लंघन होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या आचारसंहिताचं पालन करणं खूप गरजेचं असतं. उपचारादरम्यान सल्लार्थ्याशी लैंगिक किंवा प्रेम संबंध निर्माण करणे हे एका प्रकारचं अनैतिक वर्तन आहे. त्याला त्या पद्धतीने आचारसंहितेमध्ये वेगवेगळे मानदंड टाकून तो कसं पनिशेबल ऑफेन्स असू शकतो या संबंधी जेव्हा तुम्ही कायद्यांचं वाचन करता, ज्या ज्या देशांमध्ये प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे, त्या कायद्यामध्ये मेंटल हेल्थनुसार जे काही कायदे असतात त्यानुसार या पनिशमेंटची त्यामध्ये नोंद करण्यात आलेली किंवा त्या पद्धतीने ती शिक्षा ठोठावल्या जाते. उपचारादरम्यान सल्लार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी लैंगिक किंवा प्रेम संबंध ठेवणे हे सुद्धा म्हणजे गैरवर्तणूक आहे. एखाद्या सल्लार्थ्याकडून वस्तू खरेदी करणे किंवा सल्लार्थ्याशी समुपदेशनाव्यतिरिक्त व्यवसाय करार करणे हे एका प्रकारचं अनैतिक वर्तन किंवा या गोष्टीपासून समुपदेशकाने स्वतःला वाचून ठेवलं पाहिजे की त्याच्याकडे येणाऱ्या सल्लार्थ्याकडून कसल्याही प्रकारची वस्तू खरेदी करणे असेल, त्याला एखादी गोष्ट विकणे असेल किंवा सल्लार्थ्याशी समुपदेशनाव्यतिरिक्त दुसरे काही व्यवसाय करार करणे असेल, या गोष्टीपासून समुपदेशकाने लांब राहावे. सल्लार्थ्याला नोकरी देणे, बऱ्याच वेळी जेव्हा सल्लार्थी आपली समस्या घेऊन समुपदेशकाकडे येत असतो, बरेचसे सेशन झाल्यानंतर समुपदेशकाला त्याच्यातल्या काही क्वालिटीज लक्षात येत असतील, त्याला अवगत असणारं ज्ञान त्याला माहीत होतं आणि तो
त्याला आपल्याकडेच नोकरीला ठेवतो, हे पण एक चुकीचं वर्तन म्हणून समजल्या जाते. सत्रानंतर सल्लार्थाबरोबर जेवायला बाहेर जाणे, फिरायला जाणे या गोष्टी समुपदेशकाने टाळाव्यात. सल्लार्थ्यांना वैयक्तिक पार्टी किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे या गोष्टीपासून पण समुपदेशकांनी सावधान राहायला हवं. अशा कोणत्याही प्रकारचे संबंध त्याने सल्लार्थासोबत ठेवू नये असे कोड ऑफ इथिक्स सांगतात. सल्लार्थाचे कायदेशीर अधिकार. मी या अगोदरही सांगितलं की सल्लार्थ्याकडे कायदेशीर अधिकार खूप असतात. तो त्याचा वापर करू शकतो आणि म्हणूनच समुपदेशकाने या चौकटीत राहून ज्या आचारसंहिता त्याला बांधून दिलेल्या आहेत, त्याला लावलेल्या आहेत, त्या आचारसंहितेच्या चौकटीत राहून त्याने समुपदेशनाचं कार्य करावे. जर या आचारसंहितेचे किंवा कोड ऑफ एथिक्स त्याच्याकडून ब्रेक झाल्या आणि त्याच्या विरोधात एखादा सल्लार्थी जर त्याला असं वाटलं की त्याचे जे काही कायदेशीर अधिकार होते, त्याचे हक्क होते, त्याचं कुठंतरी हिरवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी येतं. म्हणजे लॉचा उपयोग करून कोर्टात वगैरे जाऊन तुम्ही तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. म्हणून गोपनीयतेचा भंग होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सल्लार्थ्याची माहिती कुणालाही देऊ नये अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वेळी सल्लार्थी हा अल्पवयीन असतो, तर अल्पवयीन सल्लार्थ्याच्या पालकांच्या सहमतीशिवाय ती माहिती म्हणजे कुणालाच देऊ नये असे एक असतं. म्हणजे पहिली गोष्ट तर यामध्ये कसल्याही प्रकारची सहमती आणि त्याची गोपनीयता ही भंग झाली नाही पाहिजे, याविषयी काळजी घेणं आपलं काम आहे. ती एक नैतिक जबाबदारी आपली आहे. आता एक आहे एकांत आणि सल्लार्थाचे हक्क, ज्याला आपण प्रायव्हसी म्हणतो, की कोणताही सल्लार्थी ते प्रायव्हसीचा हक्क बाधित राहील अबाधित राहील याकडे समुपदेशकाने लक्ष द्यायला हवे. कारण की सल्लार्थाच्या कायदेशीर अधिकारामध्ये त्याची प्रायव्हसी सुद्धा एक महत्त्वपूर्ण म्हणजे त्याचा अधिकार म्हणून इथं गणला जातो. विशेष अधिकार. या विशेष अधिकारामध्ये आम्ही जसं म्हणतो की जर सल्लार्थाची परमिशन नसेल तर त्याच्याविषयीची माहिती आम्ही कुणालाही देऊ शकत नाही. ही सल्लार्थाचे कायदेशीर अधिकार आहे. म्हणून या गोष्टीकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच्या काही मार्गदर्शक बाबी असतात, त्याचं पालन केलं तर खूप तुम्हाला जे काही येणाऱ्या काळात काही म्हणजे दुविधा येऊ शकतात किंवा काही इश्यूज निर्माण होऊ शकतात, त्याकरिता मला असं वाटतं की आम्ही कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं आता काउन्सिलिंग करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आम्ही याचं पालन करण्याचा प्रयत्न करावा. याच्यातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला लागू होतात किमान त्या तरी कराव्या. आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आता वेगवेगळे काउन्सिलिंग सेंटर्स उभारणार आहोत. त्यामध्ये करिअर गायडन्सची काउन्सिलिंग तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहात. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा मानसशास्त्रीय समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही समुपदेशन सेशन ठेवणार आहात किंवा त्या काउन्सिलिंग सेंटरच्या अंतर्गत तुम्ही एखादा कार्यक्रम घेणार आहात. एखाद्या आजारासंदर्भात अवेअर किंवा माहिती देण्याकरिता एखादा रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही कोणाला बोलवता. असे विविध कार्यक्रम तुम्ही या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून घेणार आहात. मग या सगळ्या गोष्टी करत असताना जर आम्ही याचा रेकॉर्ड छान पद्धतीनं बनवला तर ते आम्हाला उपयुक्त ठरू शकतं. म्हणजे बघा, समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच्या काही ज्या मार्गदर्शक बाबी आहेत ह्या आम्हाला बऱ्याच ठिकाणी तर वापरता येतील. माहितीची संमती मिळवणे. आम्ही जी माहिती म्हणजे मिळवणार आहोत त्याची संमती आम्हाला घेणे खूप गरजेचं आहे सल्लार्थीची. आम्ही एक
फॉर्म बनत असतो किंवा आमच्याकडे कन्सर्न फॉर्म ज्याला आपण म्हणतो तसं कन्सर्न फॉर्म असणं गरजेचं असतं, जेणेकरून त्याच्या मर्जीनुसार तो सल्लार्थी तुमच्याजवळ आलेला आहे आणि तुम्ही त्याला मार्गदर्शन समुपदेशन करत आहात. सल्लामसलत करून पुढे योजना करणे की आपल्याला कशा कशा टप्प्यांना हे काउन्सिलिंग सेशन्स म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया राबवायची आहे, यामध्ये आपण काय काय करणार आहोत, आमचा टाइम टेबल कसा राहणार आहे, आम्ही आठवड्यातून किती दिवस या काउन्सिलिंग सेशन म्हणजे आपण ठेवणार आहोत, यामध्ये अजून काही थेरपीज या ठिकाणी वापरणार आहोत का, यामध्ये अजून विविध काही उपक्रम करणार आहोत का, या सगळ्या गोष्टीचं एका प्रकारची योजना आमच्याकडे असणं म्हणजे सल्ला मसलत करून योजना करणे खूप गरजेचं असतं. त्यानंतर काही आकस्मिक योजना विकसित सुद्धा आपल्याला करून ठेवता येते की काही कारणास्तव आमचं एखादं सेशन ब्रेक झाला तर आम्ही काय करावं. जसे की आता कोविड-19 आलं, लॉकडाऊन लागलं, सगळे घरात आहे किंवा प्रत्येकाला आहे तर दुसऱ्यापासून म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हानी होण्याची किंवा त्यापासून आपल्याला व्हायरस आपल्यात संक्रमित होण्याची भीती आहे. मग अशा वेळी काय करायचं, सल्लार्थीला कशा पद्धतीनं समुपदेशन करायचं, तर ती आकस्मिक योजना विकसित करून ठेवणं खूप गरजेचं आहे. की ठीक आहे, आपण काही ऑनलाईन समुपदेशन करू, अजून थोडंसं वेळ गेल्यानंतर आपण अजून पर्यायी व्यवस्था करू, त्यामध्ये कशा पद्धतीनं आम्हाला सगळ्या नियमांचं पालन करून काउन्सिलिंग सेशन करता येतील. खरं तर हे खूप मोठं चॅलेंज आहे म्हणजे काउन्सिलिंग करिता किंवा मेंटल इल पेशंटला ट्रीट करण्याकरता हे लॉकडाऊन आणि त्याच्यानंतरची परिस्थिती जी काही हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे हे वाटतं तितकं सोपं तरी नाही, कारण की जेव्हा आम्ही मानसोपचार देत असतो किंवा त्या सल्लार्थ्यासोबत आम्ही जेव्हा वेळ घालवतो किंवा समुपदेशन त्या ठिकाणी जेव्हा आम्ही करत असतो तर बऱ्याचशा गोष्टी ज्या फिजिकल आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्या करू शकतो आम्ही जसं आता याच्या अगोदर बघितलं की आय कॉन्टॅक्ट किती महत्त्वाचा असतो किंवा आम्हाला त्याचे हावभाव कळणं किती गरजेचं असतं, त्याचे बॉडी पोस्चर्सवरून आम्ही कशा पद्धतीनं त्याला काय समस्या आहे हे जाणून घेऊ शकतो. ते व्हर्च्युअल किंवा त्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात, तरी असो त्यावरती काही ना काही मार्ग निघेलच. परंतु अशा आकस्मिक योजना विकसित करून ठेवणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिक जे उत्तरदायित्व विमा मिळवणे हे बऱ्याच वेळेस तर जे काउन्सिलिंग सेटअपमध्ये काम करतात तर त्या काउन्सिलर करिता हे खूप एक चांगलं असतं की व्यावसायिक उत्तरदायित्व विमा त्यांना तर या ठिकाणी त्यांनी मिळवावं असं समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक बाबीमध्ये सांगितलेलं आहे. जसं की आपण बघितलं की एखादा सल्लार्थी जो आहे खूप व्हायलंट असेल किंवा त्याचं वर्तन जे आहे खूप धोकादायक असेल तर अशा वेळी त्या समुपदेशकासोबत काहीही होऊ शकतं. म्हणून त्या कारणामुळे तर त्यांना समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी म्हणजे ते ज्या काही मार्गदर्शक बाबी आहे त्यामध्ये त्यांना उत्तरदायित्व वगैरे ते दिलेलं आहे. सहसंबंध प्रस्थापित करणे, जसाच सल्लार्थी तुमच्याजवळ आला, तुम्ही त्याला ज्या पद्धतीनं अटेंड केलं, त्याला तुमची ग्रीटिंग्स झाली, तुमची सिटिंग झाली, नंतर तुमची मीटिंग सुरू झाली, मग नंतर तुम्ही या सर्व माहिती त्याच्याकडून कलेक्ट केल्या, एक छानपैकी त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडं बनेल, त्याची संपूर्ण हिस्ट्री त्यामध्ये असेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करतात, जेव्हा आम्ही त्याला म्हणजे सहसंबंध प्रस्थापित जे करतो आम्ही त्याच्यासोबत एका प्रकारचं रॅपो स्टॅब्लिश करतो. म्हणजे आम्ही जसं समुपदेशन प्रक्रिया म्हणजे अशी डायरेक्ट सुरू करत नाही की आम्ही त्याला अगोदर विश्वासात घेतो, त्याला बोलतो, त्याला काही प्रश्न वेगळे विचारतो, ज्या अर्थाने त्याचा ज्या मनातली भीती आहे ते निघेल व तुमच्यासोबत तो सहसंबंध प्रस्थापित करू शकेल आणि नंतरच मग आम्ही तर आमची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करत असतो. सल्लार्थ्याच्या तपशिलावर माहिती मिळवणे म्हणजे आम्ही जी हिस्ट्री टेकिंग म्हणतो की कधीपासून ही समस्या त्याला जाणवते, अजून कोण आहे फॅमिलीमध्ये त्याला या अशी समस्या आहे, केव्हापासून आहे, काही घडलं होतं का, म्हणजे त्याची वैयक्तिक पूर्ण माहिती तपशीलवार माहिती आपण त्याच्यासोबत बोलत असताना किंवा त्याच्यासोबत जे कोणी नातेवाईक मित्र वगैरे आले असतील, साधारणतः नातेवाईक सोबत येत असतात, तर त्यांच्याकडून आम्ही ही माहिती मिळवतो आणि ती माहिती मिळवल्यानंतर त्याच्यावरून आम्हाला काही तर्क किंवा काही आम्हाला गाईडलाईन भेटू शकते
की नेमकं काय समस्या असेल, काय ट्रिगर पॉईंट असेल, आणि नंतर लेखी कागदपत्र ज्याला आपण म्हणतो की डॉक्युमेंटेशन, या सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे. ते डॉक्युमेंटेशन असेल तर तो एक आमच्या आता आम्ही कॉलेजेसला जे काम करणार आहोत, आमच्या कॉलेजला आम्ही ज्या पद्धतीनं आमच्याकडं विद्यार्थी येणार आहे, आम्ही त्यांना काउन्सिलिंग करणार आहोत, त्यांचा एक रेकॉर्ड आमच्याकडे बनवून ठेवायचा. ते पुढं आपल्याला कामी येतं. मग आमच्याकडे वेगवेगळ्या म्हणजे नॅक कमिटी असतील, विद्यापीठाच्या समित्या असतील, त्या या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करण्याकरता जेव्हा येतात तेव्हा हे वर्क दिसतं आणि तेव्हा त्यांना लक्षात येते की अच्छा ठीक आहे, इथं खूप चांगल्या पद्धतीनं तर यांचं वर्क चालू आहे. येणाऱ्या काळात या तुमच्या समुपदेशन केंद्रांची आवश्यकता प्रत्येक महाविद्यालयात राहणार आहे. म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळाकरिता एक समुपदेशक या प्रशिक्षणार्थी तुम्ही होणार. यामध्ये अजून तुम्ही खूप काही शिकणार, नवीन नवीन गोष्टी तुम्ही अवगत करणार, इथंच थांबणार नाही, ही अपेक्षा ठेवून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आयोजकांनी या ठिकाणी मला तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी संधी दिली, म्हणून मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.